कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला फक्त हेच सांगावंसं वाटतं की हा खेळ आहे। आज ही संधी मिळाली आहे। महाराष्ट्रातनं तुम्ही 12 जण आलात। काहीतरी तर गोष्ट आहे तुमच्यामध्ये जी स्पेशल आहे ती तुम्हालाही माहिती आहे। तुम्हीच जर का असे हातपाय काढून बसलात, नाही मला नाही खेळायचं, नाही करायचं, नाही मग मला पाठवा, घरी जायला काय 2 मिनिटात मग घरी तर होता। इथपर्यंत कशाला आलात मेहनत करून? पण आता आलाय तर सिद्ध करून जा। तसंच मला असं वाटतं की पंकज आणि काजल, आज तुमच्यामध्ये सुद्धा जे काही झालं ते बरोबर नव्हतं। काजलनी आज जे काही बूट लपवण्याचा प्रकार जो केला मला अजिबात नाही आवडला। मी सुनावलं तिला, त्याच्यावर तिने माफीही मागितली। सिमिलरली पंकज, कितीही काही झालं तरी तिकडनं उठून येणं बरोबर नव्हतं। कारण आज तुझ्या मेंटरने तुला 4 गोष्टी शिकवल्यात। त्या काय शिकवल्यात? मग प्रॉब्लेम तुझ्या मेंटरमध्ये, मग ते बदललेलंच बरं। रामा आमचा पहिल्या दिवशी मुलींना बघून बोलला, सर शहरातली मुलगी आली की मी लांब जातो। आज अपोजिट म्हणजे कंप्लीट, शहरातली मुलगी आली की मी डान्स करतो। हा रामा, रामा एकदम फॉर्म मध्ये। आय एम प्राऊड ऑफ। पण आता रिझल्ट कडे जाऊया। एजी दादा इकडे आलेला आहे आणि तो आजचा रिझल्ट काय आहे ते एजे भाऊ आता सांगतील सगळ्यांना। तो आजचा विनर आहे दीपक। दीपक पहिला आलाय। माझं असं होतं की दीपक आणि प्रणाली म्हणली, ही नाचायला लागली तिथं डायरेक्ट। नाही, मी खूप खुश होते। म्हणजे मी खरंच खूप खुश होते की त्यांनी तो टास्क केला कम्प्लीट। आणि मला त्याच्यावरचा कॉन्फिडन्स खूप वाढला की हां, ह्याला ट्रेन करायला अजून मजा येईल पुढे। ओव्हरऑल ना मला तुझी एनर्जी आहे ना ती खूप आवडली। एका माणसाला ना ऑपोजिट आपल्या जो कोणी पार्टनर त्याला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे रिस्पेक्ट तू देताना खूप मला आवडलं की तू दिलास। हिनं जे शिकवलेले मला, मी ते केल्यावर पुरगी किती खुश झाली हे मला भारी वाटलं। मी इथून पुढे पण जे टास्क करणार ते फक्त हिच्या खुशीसाठी करणार। एवढं मी ठरवलं होतं। थँक्यू। बिकॉज यू आर द विनर्स। आज तुम्हाला एक स्पेशल पॉवर आहे आणि ती म्हणजे अशी की आज तुम्ही डायरेक्टली कुठल्याही एका जोडीला नॉमिनेट करू शकता। ही तुम्हाला स्पेशल पॉवर आहे आज। ओके, रेडी? दीपक सांग बघू, कोणाला नॉमिनेट करताय? तसं पंकज आणि काजल। ऍक्च्युली पंकज आणि जोयाना नॉमिनेट होतील, कारण खरं त्याची मेंटर जोयाना आहे। दीपकला मला वाटतं पटलेलं नाहीये, त्याने असं केलं ओ। सो आज नॉमिनेट केलंय पंकज तुला आणि जोयानाला। सो तुम्ही आता डेंजर झोन मध्ये आहात। ऑल राईट गाईज, सो थँक्यू सो मच। प्रणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स, आजचं विन भारी होतं तुझं। व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड। प्रणाली, थँक्स फॉर टेकिंग अ स्टँड टुडे। गुड मूव्ह, आवडलं। दुपारी मी हेच बोलत होते की ती खोटी शपथ खातीये, तर ती मला घाण शिव्या देत माझ्या अंगावर जस्टिफाईड। आणि तिचे नख एवढी लांब लांब आहेत, एक तर चेटकिणी सारखी, ती माझ्या डोळ्यात जाणार होती। आणि अशी हिने तिला मागे घेतलं म्हणून तिने लपवले बूट आणि कपडे। तिने पंकजचे शूज लपवलंय, सगळंच कपडे सगळं, बाकीचं पण तिने कसं शोधलंय, लपवलेत पंकजचे सगळे। मग तिने मला सांगितलं की जोहानाने माझे कपडे चोरी केलेत। नाही, मी तुला सांगते काय झालं। मला कपडे दिले
आणि मला माहितीये तू होती बाजूला तिथे, तर ब्लेझर वगैरे होते, तर मला असं होतं की मी बघितलं नाही काय, मी म्हणलं चांगलं दिसतंय उचलूया, त्याला चांगलं दिसेल, रिगार्डलेस की मला माहित नाही की सायझेस कुठले काय नाही, मी घेतले. मग मला दिसलं की हा पाकिटांवरती नाव लिहिलंय. माझ्या बॅग मध्ये दीपकचे शूज होते, सो मी ते दीपकला दिले. प्रत्येक टास्क मध्ये ती येते, दीपक बरोबर बसते. तिने दीपक मला म्हणला की माझं कंडिशनर नाही आलं, ती वर जाऊन कंडिशनर घेऊन, तर जेवढं तिच्याकडून हे होतंय ना ते ती करते. पण मला ते पण प्रॉब्लेम नाही, मी त्याला हे पण सांगितलं ठीक आहे मला पण प्रॉब्लेम नाही त्या गोष्टी, तू तुझं गेम करते, तू गेम तू करतेस बरोबर. माझं पण आहे ना डान्स. तिने काय केलं माहितीये, माझी कधी सटकली माहितीये, मी तुला सांगते. आमचं ठरलंय तिने मला सांगितलं देख तू मेरी दोस्त आहे, नाही दीपकला मी नाही करणार असं वगैरे वगैरे. दीपक खूप भोळा आहे अगं, त्याने मला सांगितलं होतं का हे बघा ताई मी तुम्हाला शब्द दिलाय, मी कधी शब्द मोडणार नाही, तुम्ही बाकीची काळजी करू नका, तुम्ही तुमची तयारी करा. तर मला एक असं होतं की दीपक शब्द दिला आणि तो नंतर जाऊन हे करेल. आता खाली जेव्हा आलं की तिला सुपर पॉवर मिळाली की तू कर, तिने माहितीये काय केलं, मी तिला म्हणली आता नाही, मी तिला म्हणली काजल नाही. दीपक पण माझ्याकडे बोलला, मग आम्ही हात धरला खाली, मग दीपक मला नाही नॉमिनेशनला तिचं पंकजला चूज करायच्या आधीपर्यंत तिचं दीपकच नाव घेणार होती. द होल पॉइंट आहे की जी चुकी झाली तर झाली, तू एन्जॉय करणं की तू चांगल्या हॉटेलमध्ये गेलास, बाकी सगळं आणि फक्त मजा रे, मजा करा फक्त. एक्सपिरियन्स काय, अनुभव हा, हे नवीन अनुभव आहे, तो एक्सपिरियन्स करा. आता कस वाटतंय सिटीत गाव गाजतंय, आता कस वाटतंय सिटीत गाव गाजतंय. चल हवा सिटीत. टपाल आले असं मशीन ओरडत होतं खाली जाऊन. हॅलो गावरण बॉयज आणि सिटी सुंदरी, आजच्या टास्कचं नाव आहे जीवाची मुंबई. आज तुम्हाला जोडीने मुंबई फिरायचं आहे, जे आज सिटी सुंदरी आपल्या गावरण ब्रोला मुंबई सिटी दाखवतील, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि यासाठी गावरण ब्रोला 1 पैशाचं पाकिट दिलं जाईल आणि ते खर्च करण्याचा अधिकार फक्त त्यांच्याकडे असेल. या शहराचा अनुभव एक आठवण म्हणून जपा, म्हणून सिटी सुंदरीला दिला जाईल 1 मोबाईल फोन. मुलांचा व्लॉग करण्यासाठी याच आता त्याला मुंबई फिरवायला मिळणार. माझं असं झालं की त्याला पूर्ण दिवसात मला जितकं काही दाखवता येतं, जितके काही एक्सपिरियन्सेस करता येतात ते मी कसे करू ह्याचा मी विचार करत होते. माझ्या डोक्यात एकच होतं की मला समुद्र आणि ते 3 टोकाचे काळे दगड बघायचे होते. मित्र पण खूप खुश झाले, कारण फिरायला मिळणार होतं, मोठमोठे बिल्डिंग इमारती वगैरे वगैरे पाहायला मिळणार होतं. आम्हाला ॲक्च्युली फिरवायचं तर होतं, पण आमचा मोठा टास्क हे होता की ह्यांचा व्लॉग बनवायचा, म्हणजे ह्यांच्या नजरेतून हे कसं एक्सपिरियन्स करतात त्या मुंबईला, त्यांना कसं वाटतंय, ते इमोशन्स कसं फील करतात, ते सगळं आम्हाला ते सगळं कॅप्चर करायचं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.